बे करणे मेरे भाई आलस कर तू. हो ना भाई आलो ना. अजून काय म्हणतेस? कसं तर मग रवी भाऊ वाट पाहून राहिला ना. साईड गेट वर जाऊन का नाही जाऊन तर? बे काय रवी भाऊ म्हणतेस बे करण्या. मी काय म्हणलो आपण दोघे काम चालू करून ना. मी मिस्त्रीने तुम्हाला हेल्पर मी जरा मारून देईन तू छन्नी हटवून पोळ्याचे काम करशील यार. अबे हो लेकिन रवी भाऊले माहित झालं तर मग आपले गोबी लाल करण ना बे. काय गोष्ट कशी आहे मी तुला सांगतो कोणाला सांगायचं नाही. नाही रवी भाऊ आपल्याला नाही का साला 150 रुपये रोजी देतो बे. आणि आपण नाही का 1000 2 हजार रुपये दिवसाची कमवते. अबे हो ते म्हणणं बरोबर आहे. पण रवी भाऊला माहित गीत झालं तर आपली गोबी फोड न बे. कसा बे तू? अबे आता पाय तो विलास नाही का कामावर येत होता 150 रुपये रोजी त्याला बी दे. त्याला नाही जमला तर तो काम सोडून गेला. तो किती चांगला माणूस होता. झऱ्या झुऱ्या सप्पा निघता होय. आणि आपण झऱ्या झुऱ्या नाही मारू पण आपण फिटिंग तर मारतो. आपल्याला तर रोजी जास्त दिले पाहिजे. अबे हो साला सायल्या ते म्हणणं बरोबर आहे. तो साला नाही का त्या दिवशी काय झाला 2 रोजी म्हणे म्हणलं का काम घेतलं ना रोजी एकच दिलं ना काम 2 घेतलं ना बी. साला नाली बी मारायला लावलं झरी बी मारायला लावलं. आणि नाही का जेवायचा टाइम नाही दिला मला. एक 10 रुपयाच्या पोहाच्या आतला राजू जवळच्या बस झाला. काय झाल्या माझ्या नाव नको सांगशील ना. पाय तिकडून येऊन राहिला आता चल म्हणून तू जावाच्या उद्यापासून आपण कामाला नाही जाऊन. मी सीधा सांगेन माझ्या पप्पाची तब्येत खराब आहे. हाय अबे हो तू नाही का बापाची तब्येत सांगशील आणि मी सांगेन का मला मालसोबत घुमावली जायचं आहे. आपला पुरा डोळ्याचं काम जमते. आणि मग आपण चाललेले ठेकेदारी सुरू करून मी नाही का छन्नी हाताला पकडीन आणि तू पाईप पकडशील. आम्हाला हो हा साईल बे सायल्या बे लागला हवामान ना बे. हो ना तबे हो ना मा भावा बस अपने पास पैसा ही पैसा. मग आपण एक कार घेऊन दोघे भाऊ हिंडून